पंढरपूरची बातमी आहे। थेट पंढरपूरमधून पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंदिर समितीच्या या निर्णयामुळे दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे। व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांचे हाल होतात अशी बातमी साम टीव्हीने प्रसिद्ध केली आणि त्यानंतर व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। याबाबत मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी संवादही साधलाय। आषाढी यात्रेच्या निमित्ताने आजपासून विठ्ठल आणि रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू झालेलं आहे आणि हे दर्शन सुरू झाल्यानंतर मंदिरापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडमध्ये ही आपण गर्दी पाहतोय। जवळपास 6 पत्रा शेड सगळ्या भाविकांनी भरलेले आहेत। आपण पत्रा शेड क्रमांक 10 उभे केले गेलेले आहेत व गोपाळपूरपर्यंतही भाविकांना जर पत्रा शेड 10 क्रमांक जर भरले तर त्याही पुढे आपण लाईनची व्यवस्था केली गेलेली आहे। इथं उष्णता होऊ नये म्हणून कूलर्स एकूण 75 कूलर्सची याच्यात व्यवस्था केली गेलेली आहे। पंख्याची व्यवस्था केली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे, चहाची व्यवस्था केली गेलेली आहे, हिरकणी कक्षाची व्यवस्था आपण केली गेलेली आहे। मध्यंतरी लोक घुसू नयेत म्हणून आपण गार्ड्स उभे केले गेलेले आहेत। स्वच्छतेसाठी आपण स्वच्छता विभागाच्या वतीनं स्वच्छताही अभियान आपण राबवत आहे। भाविकांची गर्दी वाढते त्यामुळे मंदिर प्रशासनाने आजपासून व्हीआयपी दर्शनाचं जे सुरू होतं ते आजपासून बंद केले, त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना आता पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।